हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पूजा वाल्मिक ब्लॉग चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आहे होळी. तर होळीच्या तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून खूप शुभेच्छा. तर आज खूप दिवसांनी व्लॉग शूट होतो आहे, कारण की कसं पॉसिबलच होत नाही व्लॉग शूट करणं. आणि जेव्हापासून नवीन घरात आलेले काय झालं, पहिले तरी ॲटलिस्ट तिथे होतं तर एक तरी दिवसाला एक तरी व्लॉग शूट व्हायचा. परंतु आता इकडं आल्यापासून तर व्लॉगच शूट होत नाही. तर म्हटलं चला आज होळी आहे, होळीनिमित्त आपण व्लॉग तरी शूट करूया. तर इथं सकाळची वेळ आहे आणि मनस्वीच्या पप्पांची चालू आहे इकडे देवपूजा. आमचं देवघर तर काही नाही, आता येणारच आहे लवकरच देवघर पण. तर आता सगळ्यांची सकाळची सुरुवात. अजून बाळ आणि मनस्वी झोपलेलेच आहे. ते दोघं उठतील त्यांच्या वेळेमध्ये, कारण की मनस्वीला पण 2 दिवस सुट्टी आहे. तर म्हटलं चला आता कसं आहे, नवीन घरातलं सण आहे म्हटलं फ्रेश वातावरणातच म्हणजे छान वाटतं. फ्रेश वातावरण ठेवल्यानंतर आता मी सकाळी उठून पहिले घरं वगैरे झाडून फरची वगैरे क्लीन केलेली आहे. मग आता ते देवपूजा करता येतो पण अजून चहा पाणी तर नंतरच होऊन जातो. तर म्हटलं आज होळी आहे, होळीचं दिवसभर काय चालतं, कसं पद्धतीने होतं तर तुमच्यासोबत शेअर करावं. अजून आमच्या घरातला वाघ झोपलेला आहे म्हणून घरात शांतता आहे. तो उठल्यानंतर सगळा धुमाकूळ होतो. तर आता सगळ्या बेडरूम आवरायचाच राहतो, कारण की किचन वगैरे आवरून जातो सकाळी सकाळी. परंतु बेडरूम तसंच राहतो, कारण की देवान झोपलेला असतो. तर इकडे मनस्वी बसलेली आहे. सकाळी उठून तिच्या पप्पांजवळ लगेच पप्पा देवपूजा करते. तिचं रोजचं काम हेच आहे का सकाळी उठते आणि पप्पा कशी देवपूजा करते ते बघते. हो ना मनस्वी? सकाळी देवांश उठलेला आहे आणि लगेच त्याला पप्पा पाहिजे असतं. उठल्या उठल्या तर पप्पांकडेच बघता. है ना देवांश? हाय कर देवांश. देवांश हाय कर. हाय कर. तुम्हा सर्वांना आमच्या परिवाराकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी होळी. तर फ्रेंड्स, भाजीपाला निवडण्याचं काम हे बघा मुलं करतायत छानपैकी. देवांशने बरोबर टोमॅटो त्या पिशवीमध्ये टाकले. टाक बेटा टोमॅटो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इकडे मनस्वी पहिले खायचं काम करून घेते मग काम. आणि कामाचा मुलगा बघा खरंच काम करतोय छान, कारण की मी दरवेळेस भाजीपाला जो असतो ती ह्या दोघांकडे काम दिलेलं असतं, जेणेकरून मुलांना शिकता पण येतं कसं काय करायचं काम ते. तर मनस्वीकर काम आहे आणि देवांशकडे पण काम दिलेलं आहे. फ्रेंड्स, दुपारची वेळ आहे आणि आम्ही सगळे निवांत बसलेलो आहे, कारण की आता देवांशची झोप झालेली आहे आणि मला लवकरात लवकर स्वयंपाकाला देखील लागायला लागेल. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे, तर लवकर स्वयंपाकाला लागावं लागेल. आणि देवांश बघू शकता कसा रेडी झालेला आहे. ते इकडून फोकस येते म्हणून असा दिसतोय कॅमेरा. तर आता मनस्वी पण तयार झालेली आहे. तयार नाही म्हणजे ती संध्याकाळी तयार करणार आहे. आता तिचं काल तर स्टडी करून घेतलेलं, आज फक्त संध्याकाळी थोडा करणार ना स्टडी. करणार नक्की. बघू शकता देवांश किती मस्त खेळतो. त्याचा खेळ चालू असतो. काही ना काही उद्योग लागता फक्त. तर फ्रेंड्स, सायंकाळच्या वाजता आहे 6:30 आणि माझं सगळं स्वयंपाक झालेला आहे. फक्त भजे जे आहे ते गरम करायचे आहे म्हणून नैवेद्यापुरते करून घेतलेले आहे. स्वयंपाक झालेलाच आहे सगळा. तर स्वयंपाक इथं अशा पद्धतीने झाकून वगैरे ठेवलेला आहे. आणि आज पौर्णिमा पण आहे, सत्यनारायण पूजा पण मांडायची होती, मग ती मनस्वीच्या पप्पांनीच केली आज. सत्यनारायण मांडून वगैरे वाचन वगैरे त्यांचं चालू आहे. सत्यनारायण पूजा. बाळ तिकडे खेळतंय, मनस्वी आणि तो खेळतोय. तर आता स्वयंपाक झालेला आहे. आता फक्त तयारी करायची आणि होळीला नैवेद्य दाखवायचा. अजून तर होळी तर काही पेटवली नाही आहे. तर नंतर जेव्हा पेटवतील तेव्हा जाणारच आहे नैवेद्य वगैरे घेऊन. तर फायनली फ्रेंड्स, होळीची पूजा करण्यासाठी सगळं तयारी करून ठेवलेलं आहे. इकडं ताट वगैरे रेडी करून ठेवलेलं आहे आणि माझी तयारी झालेली आहे. अजून मनस्वीचे पप्पा ड्युटीवरून येत आहे, ते आल्यानंतर मग त्यांची तयारी होईल आणि मग आम्ही होळीची पूजा करायला जाऊ. तर बघू, दाखवतेच तिथं तुम्हाला पूजा करायला गेल्यानंतर. तर सगळ्या मुलांनी छान अशी होळीची तयारी करून ठेवलेली आहे. इकडे देवांश आणि मनस्वीची मस्ती. देवांश छान तयार झालेला आहे आज. तर फ्रेंड्स, आमचा देवांश पण तयार झालेला आहे. कसा दिसतोय देवांश? देवांश तू कसा दिसतो? कर छान. तर आता मनस्वीचे पप्पा पण रेडी होत आहे. तर आता मनस्वी तर गेलीच ऑलरेडी खाली, कारण की तिला कसं मुली असतात त्याच्यामुळे ती खाली जाऊन उभी राहिली मस्त. आणि आता सगळेच जमा होतील तिथं होळी पेटवण्यासाठी. तर म्हटलं चला आता आपण पण जाऊया. अरे
आधी तसं नको करू. तर फायनली फ्रेंड्स आता सगळ्यांची होळी वगैरे दर्शन झालं आणि आता जेवणाची तयारी. तर जेवणामध्ये असं आहे स्वयंपाक, पुरणपोळी, गुळवणी, सार भात, कुरडई, पापड, भजे आणि लिंबू. तर मस्त असं जेवण तयार आहे आणि माझ्यासाठी भरपूर असं काम पण पडलेलं आहे. तर फ्रेंड्स आजचा व्लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय.